हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आजचा व्हिडिओ आपण एक नवीन बॅच लॉन्च करतो आहे त्या संदर्भात आहे. या अगोदर फुल लेंथ बॅच आपण लॉन्च केली होती, जी की 2024च्या टार्गेटसाठी नवीन विद्यार्थी असतील किंवा ज्यांना इकॉनॉमिक्स पूर्ण डिटेलमध्ये शिकायचं आहे, एकदम बेसिकपासून सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या, त्यांच्यासाठी ती बॅच आत्ताही उपलब्ध आहे, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये. त्याच्यानंतर मला एक असा विद्यार्थी वर्ग वाटला की ज्यांच्यासाठी त्यांना अशी डिमांड होती की फक्त टू द पॉईंट, एकदम प्री ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड तेवढंच कंटेंट त्यांना अपेक्षित आहे. ती पण खूप एकदम रिव्हिजन टाईपमध्ये, म्हणजे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच हे नावातच तिथं ती लॉन्च केलेली आहे. यामधील काय वैशिष्ट्य काय नाही आपण तेच आत्ता बघू. काय होतं, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ज्यावेळेला आपण फक्त अभ्यास करतो, रीडिंग करतो, पूर्णतः तो एक वेगळा झोन असतो. पण जेव्हा परीक्षा अशी डिक्लेअर होती आहे, आता काही महिन्यावर आलेली आहे, तेव्हा काही विद्यार्थ्यांना ही गोष्ट अशी असते की फक्त एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन फास्टमध्ये मला सगळ्या गोष्टी रिकॉल झाल्या पाहिजे, जे की परीक्षेमध्ये कामाला यावं. त्या संदर्भातील ही बॅच पूर्णतः तशी आपण स्ट्रक्चर केलेलं आहे. याचे वैशिष्ट्य बघू, तुम्हाला लक्षात येईल. दोन मुद्दे इथं केलेले आहेत मी क्लिअर कट. हे इथं पहिला मुद्दा, रीडिंग किंवा स्टडी करतोय आपण, आणि आत्ता कुठल्या स्टेजला आपण ह्या, म्हणजे मुळात ह्या बॅचमध्ये काय केलं जाईल ते इथं तुम्हाला सांगतो. पहिली स्टेज ज्यावर असते आपण रीडिंग करतोय, तेव्हा एकदम बेसिकपासून त्याचं बॅकग्राऊंड ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतोय, आणि मेन जो फोकस असतो ना आपला पूर्ण समजून घेण्यावर असतो. एखादी कन्सेप्ट, एखादा टॉपिक हा पूर्ण मला समजला पाहिजे, मी एवढंच बघतो. त्याचं लगेच काय ॲप्लिकेशन होईल का, त्याचं कुठे इंटरलिंकिंग लागेल का किंवा काय, हे एक तर इनिशियल स्टेजला नसतं. ॲक्च्युली ते केलं तर खूपच चांगलं आहे, पण तो मुद्दा असतो आपला पहिला फक्त समजून घेण्यावर, राईट. पुढं कुठलाही टॉपिक करताना किंवा विषय करताना हे इंडिव्हिज्युअल लेवलला करतो, तेवढ्या पुरतंच मी टॉपिक करतो. मला असं नाही बघायचं की अजून पुढे काय होईल काय नाही, तेवढं करतोय, समजून घेतोय, पुढं सरकतोय. हे इथं सगळं. इथं जर बघितलं एक्झॅक्टली अपोजिट, ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजन मोडमध्ये येता ना, तेव्हा कम्प्लिटली तुमची मेंटॅलिटी, तुमचे विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते. तुम्ही जास्त ॲक्टिव्ह झालेला असतात ॲज कम्पेअर टू ह्या झोनच्या, राईट. पडतंय ना. मग इथं फक्त एक्झाम ओरिएंटेड ज्या गोष्टी ते तुम्हाला पिक करायच्या असतात एवढ्याच. इथं मात्र स्वतःला आपण चेक करतो रिव्हिजनमध्ये. इथं काय करतो, फक्त अंडरस्टँडिंग, स्वतःला चेक नाही करत आहे. वाचलेल्या गोष्टी मला कितपत लक्षात राहिल्यात, त्याचं ॲप्लिकेशन जमतं आहे का, ॲक्युरसी, परफेक्शन हे माझं किती आहे, हे इथं कळायला लागतं रिव्हिजन मोडमध्ये. कारण इथं तर आपण आत्ताच वाचतोय ना, वाचून लगेच कसं चेक करणार स्वतःला, नाही. म्हणून रिव्हिजनमध्ये ॲक्च्युली ह्या गोष्टी आहेत. आणि का, हे जर आत्ता आपण चेक केलं तर कळतं आपण कुठं कमी आहेत, कुठं जास्त आहेत. मग रिव्हिजनमध्ये थोडं जे काही डॅमेज झालेलं ते डॅमेज कंट्रोल करता येईल. त्यामुळं ॲक्युरसी आणि परफेक्शन याच्यावर भर देतो आपण. वाचलेल्या गोष्टी आता मला परीक्षेमध्ये त्याचं रिफ्लेक्ट झालं पाहिजे. इथं इंडिव्हिज्युअल लेवलला टॉपिक फोकस करतो, इथं मात्र ओव्हरऑल सब्जेक्ट फोकस करतो. त्यामुळे इथं कम्पॅरिझनला चान्स येतो. मी तर राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक वाचतोय तर तेवढाच समजून घ्यायचा प्रयत्न करतो. इथं मात्र पटकन राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी हे एकत्रित आल्यामुळे ती लिंक लागते कुठेतरी, काहीतरी विषय आहे का, किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा आणि पंचवार्षिक योजनेचा काही संबंध आहे का, किंवा कर प्रणाली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यामुळे दारिद्र्यात वाढ होते, घट होते, महागाई प्रत्यक्ष करामुळे वाढते का अप्रत्यक्ष करामुळे वाढते, हे जे आहे ना, हे ओव्हरऑल ॲप्रोच कुठे असतो, इथं या रिव्हिजनच्या ह्याच्यामध्ये. ह्याला म्हणायचं कम्पॅरिझन. इकडं काय असतं, तुम्ही बऱ्यापैकी छोट्या कन्सेप्ट एकदमच की ज्या डायरेक्टली परीक्षेला विचारल्या जात नाहीत त्या इथं करता, ज्याला आपण रॉ कन्सेप्ट म्हणतो किंवा रॉ मटेरियल. इथं मात्र आता तेवढ्या छोट्या बारीक सारीक गोष्टीला आपण खेळायला वेळ नाही आहे, कारण आपण रिव्हिजन झोनमध्ये आहेत. ती वेळ गेली आता अगोदरची रीडिंगची. इथं तुम्ही थेट कुठं काम करता, प्रोडक्टवर काम करता डायरेक्टली. उदाहरण सहित देतो तुम्हाला. हे झालं एवढं, ह्याच्यावर परत येऊ आपण. आत्ता मी जे सांगतोय ना ते तुम्हाला इथं प्रूव्ह करून दाखवतो. हां, या इथं हा टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न. तुम्ही ज्या वेळेला रीडिंग करता ना, रीडिंग तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात, म्हणून तुम्ही एकदम रॉ कन्सेप्ट ज्या आहेत, उत्पन्न म्हणजे काय, मग घटक उत्पन्न म्हणजे काय, गैरघटक उत्पन्न म्हणजे काय, वस्तूमध्ये पण मध्यवर्तीत वस्तू काय, उपभोग्य वस्तू काय, भांडवली वस्तू काय, एवढ्या बेसिक लेवलला. सीमा, बाउंड्री, त्याच्यामध्ये आर्थिक सीमा काय, भौगोलिक सीमा काय, आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग परत मोठ्या मेजर गोष्टी पण करतात ना, GDP, GNP, NDP सगळंच. हे झालं रीडिंग स्टार्ट टू एंड, एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत करताय. आता या इथं रिव्हिजन मोडला तुम्हाला असे डायरेक्टली प्रश्न याच्यावर फार कमी दिसतात की नेमकी वस्तू म्हणजे काय सांगा, त्याच्यानंतरही भौगोलिक सीमा आणि आर्थिक सीमेतला फरक सांगा. नाही, ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत, ह्या रॉ कन्सेप्ट आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कशाला कामाला येणार आहेत तुम्हाला, ह्या मोठ्या कन्सेप्ट समजण्यासाठी. परीक्षेत ॲक्च्युली टार्गेट कुठं केलं जातं, हे मोठ्या मेजर कन्सेप्ट. मग रिव्हिजन करताना परत तुम्ही इथून सुरुवात करायची, परत इथे यायचं. ह्याला रिव्हिजन नाही म्हणायचं, ह्याला परत रिडिंगच म्हणायचं.
ॲक्च्युली रिव्हिजन काय हे सुद्धा तुम्हाला या बॅचमधून कळेल. आपण आता ज्यावेळेला ह्या झोनमध्ये येतो तेव्हा मात्र हा कुठलाही डेटा तुम्हाला वाचायचा नाही. ह्याचा अर्थ तो स्किप करायचा असा नाही. याचा अर्थ असा असतो की तुम्ही हे ऑलरेडी वाचलं आहे, ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या क्लिअर आहेत, आणि ऑब्व्हियसली तुम्ही वाचलं म्हणजे आता क्लिअर असायलाच पाहिजेत इथं. म्हणून हा मुद्दा इथं परत येतो का रिपीट नाही ना. मग इथं एवढा वेळ वाचला, एवढा एरिया वाचला. उदाहरणार्थ इथं ह्या सगळ्या गोष्टीला जर समजा 10 पानं असतील एका पुस्तकाची, तर ह्या 10 मधले इथं 5 पानं ह्याला असतील, तर हे स्किप झाले ना. उरले किती? 5. एवढंच फोकस करायचं झालं ना. तुम्ही तुमचा वेळ कमी द्यायचा असतो, एरियासुद्धा कमीच ठेवायचा असतो. पुन्हा 100 पानाचं पुस्तक तसंच वाचायचं असलं तर नाही ना, 100 मधले 30-40 पानं तुम्ही वाचले पाहिजे, बाकीचे स्किप केले पाहिजे जे ऑलरेडी क्लिअर आहेत तुमचे. मग आता फोकस करताना फक्त GDP, GNP, NDP, NNP बस चला पुढं एवढं क्लिअर करून घ्या. वाव, ह्याच्यात जायचं नाही. आता डिफरन्स कळाला. बरंच जे आता तुम्हाला मी आता जे सांगतोय हे पटत असेल, कारण आपण जे आधी चुका करत होतो त्याच चुका करायच्या नाही आहेत. म्हणून डिफरन्स बिटवीन रीडिंग आणि रिव्हिजन हे सुद्धा तुम्हाला इथं कळेल. या इकडं आता मग ह्या बॅचमध्ये रिव्हिजनमध्ये आता आपण काय करतोय, हे मेन कन्सेप्ट, टू द पॉईंट, एक्झाम ओरिएंटेड, प्री ओरिएंटेड एवढं सगळं घेतलं. तुम्हाला असेल मग आम्ही पण तेच वाचतोय की मग ह्या बॅचमध्ये पण तेच होणार का? ऑब्व्हियसली आता तुम्ही जे वाचलेलं GDP, मी माझं GDP वेगळं सांगणार आहे का? तेच सांगणार आहे. पण ह्याच्यासोबत इथं व्हॅल्यू ॲडिशन मिळेल आणि नवीन दृष्टिकोन मिळेल. नवीन दृष्टिकोन म्हणजे त्या कन्सेप्टकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन, नवीन ॲप्रोच म्हणू आपण त्याला, राईट. व्हॅल्यू ॲडिशनमध्ये काय मिळेल? उदाहरणार्थ हा GDPचा कन्सेप्ट आहे जे तुम्ही बघितलं आहे. तुम्हाला GDP काय वाचलं सगळं झालं आहे, पण याच्यानंतर एक असा प्रश्न आला, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासंदर्भात आपण वस्तू व सेवा विचारात घेतो ना. मुळात GDP म्हणजेच काय? वस्तू व सेवांचा एका आर्थिक वर्षात किती निर्माण झाले हे काउंट करतोय. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासंदर्भात वस्तू व सेवा या संदर्भात खालीलपैकी कुठला घटक प्रामुख्याने विचारात घेतला जातो? आय रिपीट, वस्तू व सेवा संदर्भात खालीलपैकी कुठला घटक हा प्रामुख्याने विचारात घेतला जातो? ऑप्शन पहिला आहे उत्पादन, दुसरा आहे विक्री, तिसरा आहे गुणवत्ता किंवा दर्जा, चौथा ऑप्शन आहे वरील सर्व, ऑल ऑफ दी अबव, म्हणजे हे सगळे. आता मला हे काय प्रकार आहे? राष्ट्रीय उत्पन्न, GDP, वस्तू व सेवा, आम्हाला एवढंच माहिती होती की सर्व अंतिम वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात बस. पण त्या वस्तूमध्ये पण आता उत्पादन विचारात घेतलं जातं का, विक्री का दर्जा? तुम्ही एका देशामध्ये समजा आपल्या भारतात 10 वस्तू तयार झाल्या, एका वस्तूची किंमत किती आहे? 1 रुपया, तर GDP किती येईल? 10 रुपये. हे काउंट केलं आपण. पण ही वस्तू नेमकी कुठल्या दर्जाची आहे, हिचा गुणवत्ता कसा आहे, दर्जा कशी आहे, विकली काय झाली, हा घटक प्रामुख्याने विचारात घेतला जातो का? नाही, हे डायरेक्टली काहीच विचारात घेतला जात नाही. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना वस्तू व सेवांचं उत्पादन हा घटक आहे. म्हणजेच याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. गॉट इट? हे प्रश्न टॅकल करण्यासाठी तुम्हाला या बॅचमध्ये हा फायदा होईल. ह्याच्यासाठी मोठे मोठे रेफरन्स बुक वाचावे लागतात, ज्याच्यासाठी तुम्हाला वेळ नाही आहे, किंवा तुम्ही विद्यार्थी म्हणून एकाच विषयात एवढं एक्सपर्टीज आणू शकत नाहीत आणि आणली नाही पाहिजे ॲज अ स्टुडंट म्हणून. मग त्यासाठीच इथं आम्ही आहोत. हे आमचा अनुभव किंवा एवढं सगळं रिडिंग जे आहे हे तुमच्यासमोर इथं येईल. एकतरी अँगल असा नवीन मिळाला, झालं, जिंकलो. परीक्षेत आलेला प्रश्न वेगळ्या अँगलने विचार करू शकतो, जे की बाकीच्या विद्यार्थ्यांना कदाचित जमणार नाही. नेक्स्ट हा झाला एक इथलचा कीवर्ड्स. म्हणजे तुम्हाला तर अजून काय कळेल, तर ह्या संकल्पना तुम्ही ज्यात पाठ करताय ना, रट्टा मारत असाल कदाचित, तर तुम्हाला फक्त याचे कीवर्ड्स एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले की ग्रॉस म्हणजे काय, नेट म्हणजे काय. मला ज्या वेळेला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट काढायचा असेल तर त्याचा काय फॉर्म्युला आहे, त्याच्या संदर्भातही ग्रॉस हा विचारात घ्यायचा. नेट आला की मग त्याच्या संबंध अजून कोणासोबत आहे. इन द सेम वे डोमेस्टिक आणि नॅशनल ह्या दोघांमधील काय, हे कीवर्ड जर डिकोड करायला शिकलं की लिटरली या चारही कन्सेप्ट क्लिअर झाल्या. चारही पण. आत्ता पण एक प्रश्न येऊन गेला बघा मागे तुम्हाला मेन्सला, GVA, इथं ग्रॉस शब्द आहे, ग्रॉस, आणि हे शिकतो आपण याच्यासोबत NVA, इथं नेट शब्द आहे, नेट. मग GVA एकदा कन्सेप्ट झाल्यानंतर ॲटोमॅटिकली नेट ही वेगळी करायची गरज नाही. ग्रॉस आणि नेट कळालं की GVA पण कळतं, NVA पण कळतं. इन द सेम वे GDP एकदा क्लिअर झाली की NDP ऑटोमॅटिक क्लिअर होती. का? तुम्हाला ग्रॉस आणि नेटमधला कन्सेप्ट क्लिअर झालं. तसंच डोमेस्टिक आणि नॅशनल. म्हणजेच मला सांगायचा उद्देश हा आहे की या कीवर्ड्सचा एकदा अर्थ कळाला की राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक तुम्हाला पटापट अनलॉक होतो. या कन्सेप्ट ज्या अवघड वाटतात आता तुम्हाला, बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल, GDP, GNP, NDP, NNP काय, त्यात परत अजून ग्रीन GDP किंवा ग्रीन GNP, रिअल GDP, नॉमिनल GDP, असे सगळे एवढे प्रकार आहेत जे आपल्याला इथं कळत नाहीत. हेच कन्फ्युजन दूर करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, चला वन मोर, अजून एक डेमो देतो तुम्हाला. महागाई टॉपिक आहे. म्हणजे मी सांगतोय मुद्दा हा की ह्या बॅचमध्ये काय मिळेल. मी ही आधी क्लिअरिटी प्रत्येक बॅचला देत असतो बरं का. असं नको व्हायला की बॅच जॉईन केली ना तुमच्या अपेक्षा वेगळ्या होत्या.
तुम्ही तुमचे फायनान्शियल रिसोर्सेस जे इन्व्हेस्ट करतात त्याची पुरेपूर मला जाणीव आहे. उगाच वेस्ट जायला नको आहेत. आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी बॅच जॉईन करण्याच्या अगोदरच आली पाहिजे. तरच तुम्ही वाटलं की बाबा हां मला हे कंटेंट महत्त्वाचं आहे तर जॉईन करा. अदरवाईज तुम्ही सेल्फ स्टडी केला तरी चालेल, नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही. चला, व्हॅल्यू ॲडिशन आणि न्यू अँगल काय? वस्तू व सेवांची किंमत वाढ, महागाई, ह्याला आपण किंमत वाढ म्हणतो. ह्याला कुठले घटक रिस्पॉन्सिबल आहेत? मागणी आणि पुरवठा. जेव्हा मागणी वाढते, पुरवठा कमी होतो, तेव्हा महागाई निर्माण होते किंवा किंमत वाढ निर्माण होते. ही नियंत्रित करण्यासाठी सरकार आणि RBI दोघे जण काम करतात. महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकार ज्या धोरणाचा वापर करतो त्याला राजकोषीय धोरण म्हणायचं. RBI ज्या धोरणाचा वापर करते त्याला मौद्रिक धोरण म्हणायचं. फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी. हे एवढं असा चार्ट हे सगळं बघितल्यानंतर आता लक्षात येतं अजून एक मुद्दा. सरळ सरळ आयोगाचे प्रश्न आलेले आहेत. म्हणजे महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकार कोणत्या धोरणाचा वापर करतो? राजकोषीय. RBI कोणत्या धोरणाचा वापर करतो? मौद्रिक धोरणाचा. त्याच्या पलीकडे जाऊन साधनं विचारलेली आहेत तुम्हाला. राजकोषीय धोरणाची साधनं कुठली आणि मौद्रिक धोरणाची साधनं कुठली, हे सगळं आपण करतो. पण पुढं मात्र ही महागाई नियंत्रित करायची म्हटल्यानंतर इथं वाढलेली मागणी ही आपल्याला कमी करावं लागेल. इथं कमी झालेला पुरवठा हा वाढवावा लागेल. हे सगळं ह्या दोघांसोबत लिंक लावली का आजपर्यंत कधी आपण? म्हणजेच माझं स्टेटमेंट असं आहे, महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकार मागणीच्या बाजूने काम करतं का पुरवठ्याच्या? हा पहिला प्रश्न. सेम, महागाई नियंत्रित करण्यासाठी RBI मागणीच्या बाजूने काम करते का पुरवठ्याच्या बाजूने काम करते? का हे दोन्ही बाजूनी काम करतं RBI आणि सेम सरकारसुद्धा दोन्ही बाजूनी काम करतंय का? हे कुठल्या बाजूनी करत नाही, हे कुठल्या बाजूनी करत नाही, हे सगळं कन्फ्युजन किंवा काही जणांना तर लिटरली म्हणजे ही लिंक किंवा हा अप्रोच हा कधी विचारच नाही केला. आणि जर केला असेल तर कन्फ्युजन असेल. मग हेच कन्फ्युजन दूर करायचं आहे. इथं आहे, इथं नाही, इथं आहे, इथं नाही, हे सगळे असे ऑप्शन आहेत तुम्हाला. तुम्ही पिकअप केलं पाहिजे. त्यासाठी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि ही इंटरलिंकिंग ओव्हरऑल अप्रोच ज्याला म्हणतो ना आपण तो हा आहे. मी तुम्हाला अशा काही कन्सेप्ट किंवा असे काही प्रश्न विचारतोय का की जे वाचण्यातले नाहीच आहेत? म्हणजे उगाच असं काहीतरी भीती दाखवायची आणि बॅच जॉईन करायची, काहीच नाही. म्हणजे कुठला तरी रेफरन्स बुकमधला अननोन प्रश्न आणला आणि भीती दाखवतोय. अरे हा वाचण्यातला प्रश्न आहे, ही कन्सेप्ट आहे, सगळ्या पुस्तकात आहे. आपलं इकॉनॉमिक्सचं गाईड पुस्तक बघा, तुम्हाला तेही लक्षात येईल. आहे तीच कन्सेप्ट. आयोगसुद्धा तसंच करतं. आयोगाच्या ह्याच्यामध्ये रिपिटेशन ऑफ द एरिया, रिपिटेशन ऑफ द टॉपिक भरपूर आहे, मी असं नेहमी सांगतो. पण तरी आपल्याला क्वेश्चन काय नाही टॅकल होत? तोच टॉपिक आहे, तोच सिलेबस आहे, तोच विषय आहे, पुस्तकही तेच असतील समजा, तरी काय प्रॉब्लेम आहे? त्याचं रिझन आहे आयोग एकच कन्सेप्ट जरी असली तर कन्सेप्टचा अँगल फिरवतो. आधी काहीतरी राजकोषीय धोरणाची साधनं विचारली असतील, पुन्हा मौद्रिक धोरणाची साधनं विचारते. त्यातही पुन्हा अजून काहीतरी विचारल की सरकार कोणत्या बाजूने काम करते, मागणीच्या का पुरवठ्याच्या, पुन्हा विचारल RBIचं. हे अँगल जास्तीत जास्त आपल्या समोर आले पाहिजेत. टॉपिक तोच आहे, बाकी काही वेगळं विचार करायचं नाही आपल्याला. हे इथं लक्षात आल्यानंतर इकडे या. आता इथपर्यंत थांबायचं नाही. राजकोषीय धोरणामध्ये संकोचित राजकोषीय धोरण, विस्तारित राजकोषीय धोरण आहे. पुन्हा तोच इथं पार्ट तुम्हाला जोडता आला पाहिजे. पुन्हा अजून महाग पैशाचं धोरण, स्वस्त पैशाचं धोरण, सेम परत ते इथं जोडता आला पाहिजे. म्हणजे ह्या दोन गोष्टी RBI संदर्भात आहेत, ह्या दोन गोष्टी सरकार संदर्भात आहेत. एकंदरीत एवढं सगळं नीट समजून घेतल्यानंतर आयोगाचे कुठलेही वाक्य तुम्ही चुकीबरोबर ठरू शकता. त्यासाठी एवढी क्लॅरिटी आणि एवढी डेप्थ पाहिजे. क्लिअर? चलो, मग आता आपल्याला हा टॉपिक करायला किती वेळ लागला किंवा काय केला? सेल्फ स्टडी. आणि आपण सेल्फमध्ये एवढं करतोय का, एवढे मुद्दे विचारात घेतोय का, यासाठी तुम्हाला थोडं PYQचा बेस लागतो. आयोगाच्या सिलेबसचा जो काही पॉईंट आहे तो लागतो आणि मग एवढ्या सगळ्या गोष्टी करता येतील. फायनल कन्क्लुजन, तुम्ही रीडिंग करताय, आता आपल्याला काय करायचं आहे? रिव्हिजन करायचं आहे. या मोडमध्ये जे आलेत विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतोय मी. रिव्हिजन केल्यानंतर दोन गोष्टी आहेत. नंबर 1, परफेक्शन तुमचं वाढतं, कन्फ्युजन दूर होतं. जसं की आता इथं कन्फ्यूज आहेत ना, काय नेमकं काय कमी करायचं, काय जास्त करायचं, ह्याचा संबंध काय, हे काय वाचण्यातलं आहे ना सगळं. मला सांगा, मी काय अननोन काढले का? सगळं वाचण्यातलं, ओळखीतलं आहे, पण परफेक्शन आहे का? नाही. त्यासाठी काय करायचं आहे? रिव्हिजन. ह्याच्यामुळे परफेक्शन वाढतं, कन्फ्युजन कमी होतं आणि परीक्षेमध्ये ॲक्युरसी वाढते. आयोगाच्या पेपरमध्ये ॲक्युरसी वाढली की मित्रांनो तुमचा स्कोअर वाढतो आणि काय होतो? रिझल्ट येतो. हे समीकरण लक्षात ठेवा. यासाठी रिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पण ते रिव्हिजन तुम्हाला वाटते तसं नाही, तर ते एक्झाम ओरिएंटेड असलं पाहिजे. त्यात टू द पॉईंट असलं पाहिजे. जास्तीत जास्त इंटरलिंकिंग केली पाहिजे शेवटच्या टप्प्यामध्ये. वाचन भरपूर झालंय, रॉ मटेरियल तुमच्याकडे, त्याच्यावर फायनल प्रोडक्ट बनवा. नाहीतर दिसायला नुसतं रॉ मटेरियल दिसतंय, वाचन भरमसाठ झालेलं आहे. सर सगळ्या कन्सेप्ट ओळखीचे वाटत आहेत, आयोगाचे प्रश्नसुद्धा ओळखीचे वाटत आहेत, पण तिथं प्रश्न ओळखायला चाललोय का?
प्रश्न सॉल्व करायला पाहिजे, तर त्याला अर्थ आहे काय. म्हणून पेपरच्या बाहेर आलेला बघा बऱ्यापैकी पेपर असा वाटतो की राव म्हणजे बऱ्यापैकी ओळखीचे प्रश्न होते ना, मग स्कोअर का नाही येत, त्याचं कारण आहे कन्फ्युजन, आणि ते दूर झालं पाहिजे. इकडं हा एक मुद्दा आहे तुम्हाला अजून, की या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये फक्त कन्सेप्टच होणार आहेत का, तर त्यासोबत फॅक्ट्स आणि इव्हन करंट आपलं जे का आत्ता बजेट आणि सर्वे येणार आहे ते, म्हणजे जे फुल लेंथ बॅचला जे आपण घेतोय तो ऑब्व्हियसली तेच असणार. इथे मी काय इकॉनॉमिक्स सोडून देणार आहे का कुठला, किंवा इथे टॉपिक सोडून देणार आहे का. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं ना, टॉपिकची जी काही रिक्वायरमेंट आहे प्री ओरिएंटेड मी ती घेतोय, बाकीचे जे काही रॉ असलेले कन्सेप्ट आहेत ते बाजूला करतोय. म्हणजे लक्षात आलं की 10 गोष्टी करायच्याऐवजी आपण आता टू द पॉईंट 6 गोष्टी करू. 4 गोष्टी याचा अर्थ त्या इरिलेव्हंट होत्या असं नाही, तर त्या फारच बेसिक होत्या ज्या तुम्ही करणं अपेक्षित होतं, कारण ही रिव्हिजन बॅच आहे. फुल लेंथ बॅचवाली सुद्धा आपली ती बॅच अवेलेबल आहे, तुम्हाला ती पाहिजे असेल ती घेऊ शकता. प्रिलिम ओरिएंटेड टॉपिक्स ओनली, किंवा डेप्थसुद्धा त्याची प्रिलिम ओरिएंटेड असेल. काही टॉपिक जे आपल्याला इथं गरजेचेच नाही आहेत, एकदमच बेसिक आहेत किंवा मेन्सचे आहेत, ते सगळं स्किप करायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इथं रिव्हिजन असेल, त्यासोबत व्हॅल्यू ॲडिशन म्हणजेच नवीन अँगल. आत्ताच तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं याला स्टार मार्क करा. ॲक्च्युली या बॅचवर जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर हा प्रकार घ्या. म्हणजे मी म्हणत नाही की या बॅचमधून तुम्हाला लगेच सगळंच भारी झालं, तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होईल, तुमचे एकदम मार्क्स वाढतील. ॲक्च्युली मी तुम्हाला ह्या बॅचमधून हे व्हॅल्यू ॲडिशन आणि ह्याच्यावरून काय सांगेल, तुम्ही जर आजपर्यंत 7 किंवा 8 क्वेश्चन सॉल्व करत असाल तर डेफिनेटली ह्याचा आकडा 10वर जाईल. तुम्ही इथं असाल तर डेफिनेटली हा आकडा 12वर जाईल. म्हणजेच 2 किंवा 3 किंवा मॅक्झिमम 4 क्वेश्चन्स हे या बॅचमधून तुम्हाला मिळू शकतील. तुम्हाला सर काहीच नाही, किरकोळ किंमत विचार, किरकोळ काय नाही ते पॉईंटने रिझल्ट जाणाऱ्याची. आणि तुम्ही रिव्हिजनच्या स्टेजला आलात म्हणजे तुम्ही 0 नाही आहेत हे स्वतःला सांगा. जी फुल लेंथ बॅच आहे ना आपली अर्थांतीच्या ॲपवर आहे बघा, तिथं मी मान्य करतो की तुमचा स्कोअर हा डायरेक्टली 10-10, 12-12 मी वाढून देतो. इथं 10-10, 12 नाही आहे, रिव्हिजन स्टेजला असल्यामुळे ऑलरेडी तुम्ही ॲव्हरेज लेवलला असलं पाहिजे. एक 5, 6 किंवा 7 क्वेश्चन तुमचे ऑलरेडी यायला पाहिजेत. मग तिथून पुढचं 4-5 क्वेश्चन जे वाढवायचे काम आहेत ते आपलं इथंच आहे. आणि एकंदरीत या रिव्हिजनमुळं तुमचे डायरेक्टली तर मार्क वाढतीलच 3-4, कारण नवीन कंटेंट भेटायला लागला आहे. त्यासोबतचा जो काही अंडरस्टँडिंगचा भाग आहे ना तुमचा, तुम्ही केलेला अभ्यास प्लस माझा अप्रोच, ह्याच्यावरून तुमची एक प्रॉपर अंडरस्टँडिंग अजून तयार होती. ह्या कॉन्फिडन्समुळे तिथे एखादा मार्क अजून वाढतो, ही रियालिटी आहे. सो दिस इज ऑल अबाउट हे आपलं आत्ता बॅच, त्याचं स्ट्रक्चर. बाकी तुम्ही डिसिजन घ्या. आणि हे सगळं याचा बॅचचा जो कंटेंट आहे ना, इट इज बेस्ड ऑन टोटली आयोगाचा सिलेबस आणि PYQ, अजिबात बाकी काही नाही. मी वारंवार बॅचमध्ये पण सांगत असतो, जो टॉपिक घेतोय तिथंच प्रश्न कसा आला, कुठल्या टॉपिकवर आला, त्याच्या ऑप्शन्सही सांगत असतो. त्याच्यामुळे त्याची पण काळजी करू नका, पूर्ण बेस्ड ऑन PYQ. इथं मूलभूत संकल्पनांवर हे PYQ सुरुवातीला सांगेल, टॉपिकचं सेग्रिगेशन सांगेल, नेमके प्रीला कुठले टॉपिक करायचेत, राज्यसेवेला कुठले करायचेत आणि कंबाईनला कुठले करायचेत, दोन्ही लेवल आपल्याला पुढे जायच्यात. ह्याच्यात तुम्ही म्हणाल सर कंबाईनवाल्यांनी ही बॅच जॉईन करायची का. मी मागेही सांगितलं की लिटरली आपण जर आयोगाचा राज्यसेवेचा दर्जा ठेवला प्रीचा, तर ऑटोमॅटिकली कंबाईन होऊन जाते. मागच्या काही महिन्यांचा अनुभव बघता ग्रुप C ही लेवल डायरेक्टली राज्यसेवेच्या लेवलची झालेली आहे. मग आपण फायनली कुठे गेलं पाहिजे, राज्यसेवा प्री, बाकी ऑटोमॅटिकली सगळं कव्हर होतं. होप फॉर बेस्ट, प्रिपेअर फॉर वर्स्ट, हे मी नेहमी सांगतो. आपण होप करू की सगळं व्यवस्थित असेल, पण प्रिपरेशन ही कशी असली पाहिजे, वर्ड्स असली पाहिजे, म्हणजेच राज्यसेवा लेवलची. त्यामुळे इथलचा कंटेंट हा राज्यसेवा आणि कंबाईन दोघांनाही असेल. रिस्क घेऊ नका. 1-2 मार्कांनी जर 19-20 झालं तर आपलं डायरेक्ट वर्ष पणाला लागतं. विचार करा तुम्ही. बाकी इथं बजेट आणि सर्वे तुम्हाला मी सांगितलं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इथं आपल्या टेस्ट, मी ओव्हरऑल सगळ्या सिलेबसवर टेस्ट घेणार आहे. म्हणजे एवढं सगळं रिव्हिजन झालं त्याच्यानंतर सुद्धा तुमच्यात इम्प्रूव्हमेंट झाली का नाही ह्याच्यासाठी तुमच्या 3 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतील पूर्ण सब्जेक्टवर. पूर्ण वाचन करा, रीड करा आणि ते टेस्ट द्या. त्या टेस्टचं प्रॉपर परत डिस्कशन पण असणार आहे. म्हणजे तुम्हाला कळलं की कुठं चुकतोय, कन्सेप्टवर आहे का फॅक्ट्सवर आहे, इम्प्रूव्हमेंट किती झाली आहे, अजून कुठं काय काम करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून पॉसिबल आहेत. आणि आता ही 15 तारखेला, आत्ताची 15 जानेवारी आहे आपलं सोमवार, तिथून तर रोज 2 तास आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑफलाईनला लिमिटेड सीट आहेत, त्यामुळं इफ यू आर इंटरेस्टेड पटकन येऊन ॲडमिशन तुम्ही करू शकता. अदरवाईज जे पुण्याच्या बाहेर आहेत, महाराष्ट्रात इतर ठिकाणी, त्यांना ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपात मिळून जाईल. आपला इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे, काही डाऊट किंवा काय असेल तुम्हाला बॅच संदर्भात तुम्ही विचारू शकता. आणि ऑफलाईनचं जे ॲड्रेस आहे आपलं नारायणपेठ पोलीस चौकी, त्याच्याजवळ नारायणपेठेमध्ये. अशा पद्धतीनं हे झाले सगळे आपले इथलचे बॅचचे मुद्दे. तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड फुल लेंथ बॅच ही सुद्धा अवेलेबल आहे अर्थनीतीच्या ॲपवर. ह्याच्या 6 महिने ड्युरेशन डायरेक्टली, हे डिटेलमध्ये सगळंच त्याच्यात चालू आहे. पुस्तक आपलं या बॅचसाठी सुद्धा रिव्हिजनसाठी घ्या किंवा 2024च्या इतर कुठल्या ह्याच्यासाठी करत असाल तर आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक तुम्हाला मार्केटमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध राहील.
सो दिस इज ऑल अबाउट बॅच स्ट्रक्चर, फास्ट ट्रॅक बॅच. आपण भेटूया पुढच्या याच्यामध्ये. काही डाऊट असेल तर फोन करू शकता. चलो, सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.